आणि आता पुणे, नाशिक, नागपूर या तीनही ठिकाणी मतदानासाठीची किंबहुना जे मतमोजणीची प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली आहे। त्या ठिकाणावरून आमच्या रिपोर्टर्सने आढावा घेतलाय। पुणे महापालिकेसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी ही शहरातील 14 ठिकाणी होते आहे। त्या विभागातील क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरातच ही मतमोजणी होणार आहे। फक्त याला घोले रोड क्षेत्रीय कार्यालय अपवाद आहे। पुण्याच्या डेक्कन परिसरात असलेल्या या क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रभागांमधील निवडणुका या संवेदनशील बनल्याने फक्त या कार्यालयाच्या अंतर्गत येणारी मतमोजणी ही पुण्याच्या बाहेर म्हाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुल या ठिकाणी होणार आहे। इतर ठिकाणची मतमोजणी ही त्या ठिकाणीच होणार आहे आणि त्या विभागातील मतमोजणी ही पुण्यातील शिवाजीनगर परिसरामध्ये हे जे महापालिकेचं स्वातंत्र्यवीर सावरकर भवन आहे त्या ठिकाणी एकत्रित केली जाईल आणि त्यानंतर ती लोकांपर्यंत पोहोचेल। या मतमोजणीसाठीची सगळी यंत्रणा सज्ज झाली आहे। शहराच्या संवेदनशील भागामध्ये पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे आणि काही वेळामध्येच या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे।